एव्हरीवन, नमस्कार. माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बघा, तुळशी विवाह येत आहे आणि तुळशी विवाहाची कथा, विवाहाचे कारण व महत्त्व मी सांगणार आहे, तर तुम्ही नक्कीच ऐका. आपल्या हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप पवित्र असे महत्त्व दिलेले आहे. त्यामुळे तुळशी विवाह का झाला व काय कारण होतं तुळशी विवाह करण्याचं हे नक्कीच ऐका. कार्तिक शुद्ध एकादशीला देव उठणे एकादशी या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात आणि शुभ विवाहाचे दिवस चालू होतात. कथा सांगते, नक्कीच ऐका. कथा ऐकल्याने सुद्धा आपल्याला पुण्य लागतं. कथा सांगते आहे. कथा ऐकल्याने, स्मरण केल्याने भगवान विष्णू व तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. एकेकाळी जालंधर नावाचा एक बलवान असुर राजा होता. त्याची पत्नी रुंदा ही अतिशय पवित्र व पतिव्रता होती, धर्मनिष्ठा होती. रुंदीचे पतिव्रताच्या शक्तीमुळे जालंधराला कोणीही पराभूत करू शकत नव्हते. देवलोक जालंधराच्या अत्याचारांनी त्रस्त झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंना मदतीसाठी हाक दिली. भगवान विष्णूंनी जालंधराचा अंत करण्यासाठी एक युक्ती केली. त्यांनी जालंधराचे रूप धारण करून रुंदेसमोर हजर झाले. रुंदेने त्यांना आपले पती समजून त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि त्या क्षणी तिचे पतिव्रता धर्म नष्ट झाला. त्याच वेळी जालंधर युद्धात मारला गेला. जेव्हा रुंदेला सत्य कळाले की भगवान विष्णूंनी तिच्याशी छळ केला आहे, ती अत्यंत रागवली व तिने शाप दिला, हे विष्णू, तू माझ्या पतिव्रतेचा नाश केलास म्हणून तू दगड होशील. रुंदेच्या शापामुळे भगवान विष्णू शालिग्राम प्रकट झाले. त्या रूपात शालिग्रामच्या रूपात भगवान विष्णू प्रकट झाले. रुंदेने त्या दुःखात आपल्या देहत्याग केला. तिच्या शरीरातून एक पवित्र असे झाड उगवले. तेच तुळशीचे झाड होते. जेव्हा रुंदेने आपलं देहत्याग केला व त्याच्यातून असं पवित्र झाड निर्माण झालं, तेच झाड म्हणजे तुळशीचं होतं. तुळशीचा विवाह कारण होतं. आता तुळशीच्या विवाहाचं मी कारण सांगते आहे, नक्कीच ऐका. भगवान विष्णूंनी सांगितले, हे रुंदे, तू आता तुळशीच्या रूपात घरोघरी पूजली जाशील. प्रत्येक वर्षी माझ्या शालिग्राम अवतारात विवाह तुझ्याशी केला जाईल. त्या दिवसापासून तुळस व शालिग्रामचा विवाह कार्तिक शुद्ध एकादशीला केला जातो. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. ह्याच दिवसापासून शुभ व मंगल कार्याला सुरुवात होते. तुळशी विवाहाचे महत्त्व नक्कीच ऐका. तुळशी विवाह म्हणजेच तुळशी व शालिग्राम यांचा विवाह केल्याने आपल्या घरात सौख्य, समृद्धी आणि शांतता, यामुळे पापाचे क्षालन होते आणि पुण्य मिळते. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घरोघरी तुळशी व विष्णू भगवान म्हणजे शालिग्राम यांचा विवाह केला जातो. हा विवाह केल्याने आपल्या घरातलं दुःख, दारिद्र्यता नष्ट होते व सुखाचं आगमन होतं. हा विवाह केल्याने, ह्या विवाहाचं दर्शन घेतल्याने, तुळशीचं व विष्णू भगवान यांचं दर्शन घेतल्यामुळे आपल्या घरात सुख, समाधान, शांतता लागते. या दिवसापासून देव उठतात, म्हणूनच याला देव उठणी एकादशी असेही म्हणतात. तर कशी वाटली तुळस व शालिग्राम यांच्या विवाहाची कहाणी? नक्कीच पुढे पण शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा. थँक्यू अँड धन्यवाद.